जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं, त्याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. नमस्कार. जय शिवराय शेतकऱ्यांनो, सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी, जे कर्जात बुडालेले शेतकरी आहे, जे थकीत आहे, त्या शेतकऱ्यांसाठी खूप गोड आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, नेमकं कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण माहिती काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आणि खास करून कोणत्या सालातील शेतकरी कोणत्या योजनेच्या माध्यमातून, कोणत्या योजनेअंतर्गत ह्या कर्जमाफीमध्ये पात्र बसणार आहे व त्यांना किती लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी भेटणार या संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी आपण डिटेलमध्ये सविस्तरपणे जाणून घ्या. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. तर शेतकऱ्यांनो, कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी कर्जमाफी संदर्भातील एक खूप मोठं असं भाष्य मागील काही दिवसात केलेलं होतं. त्याचबरोबर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवला होता की 1.5 लाखापर्यंतच्या कर्जमाफीला मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री मान्यता देणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातली ही खूप मोठी घोषणा आता समोर आलेली आहे. तर शेतकऱ्यांना जवळजवळ थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे, जे मागच्या 8 ते 10 वर्षापासून थकीत आहे. आणि रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांसाठी पण एक खूप गोड आनंदाची बातमी आहे. बरेच काही शेतकरी रेग्युलरवर कमेंट करत असतात की रेग्युलरवाल्यांचे काय होणार आहे, त्या संदर्भातील पण त्यांनी काही माहिती दिलेली, ती संपूर्ण काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर शेतकऱ्यांना नेमकं कर्जमाफी किती तारखेपासून सुरू होणार आहे, नेमकं कर्जमाफी किती या सालातील कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे, आणि त्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो की जवळजवळ मित्रांनो 34,000 कोटी रुपयाच्या कर्जमाफीला याच्यातून मान्यता देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो कॅबिनेटमधून येत्या काही दिवसातच, आणि याला मंजुरी पण देण्यात येणार आहे. आणि शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून जवळजवळ शेतकरी मित्रांनो 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, असंही जे की आश्वासन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी देण्याचं काम तिथे केलेले आहे शेतकरी मित्रांनो. आणि याच्या माध्यमातून जसं की आपण सर्वांना माहिती की गेल्या मागच्या काही दिवसामध्ये 1 ते 2 महिन्यापूर्वीमध्ये म्हणजेच की तेलंगणाच्या धर्तीवर एक कर्जमाफी झाली होती. तर बऱ्याच काही शेतकऱ्यांनी त्याच्यावर ते आवाज उठवून जे की तेलंगणाची झाली तर महाराष्ट्राची कानी या संदर्भातीलच बरेच काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. तर यालाच अनुसरून कर्जमाफी संदर्भातील हा खूप मोठा निर्णय. तर शेतकऱ्यांना आपण जाणून घेऊया की कोणते शेतकरी याच्यात कर्जमाफीत बसू शकते. तर तुम्हाला सांगू शकतो, जे शेतकरी 2011 पासून थकीत आहे 2020 पर्यंत, ज्यांचे समज 2 लाखापर्यंतचं थकीत शेतकऱ्यांचं कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांचा सातबारा याच्यातून कोरा केला जाणार आहे शेतकऱ्यांना, म्हणजेच की बँका परत त्यांना लोन देईन येणाऱ्या काही दिवसातच. तर शेतकऱ्यांना 2011 पासून ते तर 2020 पर्यंत त्याच्यात कर्जमाफीत बसणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी याचं पुनर्गठन केलेलं होतं, शेतकऱ्यांनी त्या पीक कर्जाचं पुनर्गठन केलेलं होतं, असे पण शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी 2016 मध्ये कर्ज घेतलेले किंवा 14 मध्ये कर्ज घेतलेले आणि ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज असं देखील कर्ज त्याच्यात माफीत बसणार आहे शेतकऱ्यांना 1.5 लाखापासून ते 2 लाखापर्यंतचं. आता उर्वरित जे की काही शेतकऱ्यांनी 3 लाखापर्यंतचं घेतलेलं अशा शेतकऱ्यांचं कर्ज याच्यात माफ होऊ शकते का नाही या संदर्भातील थोडक्यात माहिती शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला सांगू शकतो, ज्या शेतकऱ्यांनी 3 लाखापर्यंतचं कर्ज घेतले त्यांना व्याजासह 1 लाख रुपये ते कर्ज शासनाला भरावं लागेल किंवा बँकांना ते परतफेड करावं लागेल. कारण की शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातील जी माहिती आहे त्याच्या माध्यमातून असं समोर येत आहे की जवळजवळ 1.5 लाखापासून ते 2 लाखापर्यंतचं सरकट कर्ज शेतकऱ्यांचं याच्यात माफीत बसू शकते किंवा बसणार आहे. आणि शेतकऱ्यांना गेल्या मागच्या बऱ्याच काही दिवसापासून म्हणजेच की 8 ते 10 किंवा 10 ते 12 वर्षापासून अद्यापही सरसकट कर्जमाफी राज्यात झाली नाही. कारण की ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत होते 2017 मध्ये, त्यांनी हीच कर्जमाफीची योजना जी की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जी की 2017 मध्ये लागू करण्यात आली होती आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. त्याच्यामध्ये जवळजवळ शेतकऱ्यांना 50 ते 55% शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं होतं, सातबारा त्यात कोरा झाला नव्हता. त्याचबरोबर त्याच्यानंतर जे उद्धव ठाकरे जे की 2019 मध्ये सत्तेत आले, त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना लागू केली आणि त्यांच्या माध्यमातून 2 लाखापर्यंतचं सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा हा 2 लाखापर्यंतचा कोरा झाला. त्याच्यात जवळजवळ 90% शेतकऱ्यांना लाभ भेटला होता. परंतु शेतकऱ्यांना आता 2024 मध्ये आता ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ही नव्याने लागू करणार आहे, त्याच्या माध्यमातून
पण जवळजवळ शेतकरी मित्रांनो येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच जे की शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचा त्यात सातबारा हा पूर्णतः कोरा होणार आहे. आता शेतकऱ्यांना किती तारखेपर्यंत होऊ शकते या संदर्भात थोडक्यात माहिती घेणे जरुरी आहे. याची तारीख अजून शेतकऱ्यांना फिक्स करण्यात आलेली नाही कर्जमाफी संदर्भातील, कारण की अद्यापही त्याचा कोणते GR वगैरे अहवाल आलेला नाही. परंतु अशी घोषणा मात्र पत्रकारांशी बोलत असताना करण्यात येऊ लागलाय की आता शेतकऱ्यांची जवळजवळ 1.5 लाखापासून ते 2 लाखापर्यंतचं कर्ज याच्यात माफीत बसू शकते. त्याचबरोबर शेतकरी म्हणून या 34,000 कोटी रुपयाच्या कर्जमाफीमध्ये जवळजवळ मित्रांनो 42 लाखाहून अधिक शेतकरी याच्यात पात्र ठरणारे. यावेळेस मागच्या वेळेस जे की 36 लाखापर्यंतचं 36 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती शेतकरी मित्रांनो. आता त्याचबरोबर आता जे की जवळजवळ मित्रांनो 42 लाखहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी याच्यामध्ये होणार आहे. खूप जास्त शेतकऱ्यांचा आकडा वरती गेलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो आता शासन जे आहे की कर्जमाफीच्या म्हणजे की कामाला लागलेले. तुम्हाला सांगू शकतो की गेल्या मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये शासनाकडून जे की शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो पण डेटा असतो तो पूर्णतः डिलीट झाला होता, लुप्त झाला होता. तर शेतकऱ्यांना आता राज्य शासन त्याच कामाला लागलंय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा डेटा संपूर्णतः गोळा करायला लागलेले. आता किती शेतकरी याच्यात कर्जमाफीत आहे, किती शेतकरी कर्जात बुडालेले या शेतकऱ्यांचा डेटा ते घेऊ लागलेले आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना किती शेतकऱ्यांनी जे थकीत आहे या शेतकऱ्यांचा पण ते डेटा घेऊ लागले. ज्यावेळेस त्यांच्याकडे हा डेटा संपूर्ण काही गोळा येईल म्हणजे किती लाख शेतकरी थकीत आहे, किती लाख शेतकरी कर्जात बुडालेले आहे, किती चालू बाकीदार आहे, हे संपूर्ण काही डेटा गोळा झाल्याच्या नंतर त्याच्यावरती एक ऍक्शन घेण्यात येईल, त्याच्यावरती अहवाल निर्गमित करण्यात येईल. त्या अहवालाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण काही GR वगैरे निर्गमित करण्यात येईल. त्याच्या माध्यमातून कर्जमाफीचा जे अंतिम निर्णय जे की शेतकरी फायनल डिक्लेअर करण्यात येईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो आता जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात बँकांना परतफेड करतात. आता बरेच काही शेतकरी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत असतात की आम्ही रेग्युलर म्हणजे की आम्ही कर्ज भरायचे की नाही. तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून जे शेतकरी रेग्युलर नियमित कर्ज परतफेड करत असतात त्यांनी नियमित कर्ज जे की परतफेड करायलाच पाहिजे. कारण की शेतकरी थकीत झाल्याच्या नंतर असं फिक्स नाही की तुमची कर्जमाफी होऊ शकते. जर कधी तुम्ही थकीत झाली तर तुम्हाला अद्याप म्हणजे की कर्ज भेटेल याची काही गॅरंटी नाही. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो जे नियमित कर्जदार शेतकरी त्यांचं पण याच्यात कर्ज माफ करण्यात येणार आहे. जवळजवळ 1 ते 1.5 लाखापर्यंतचे कर्ज त्यांचं पण माफीत बसणार आहे शेतकरी. कारण की मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री हा पण एक म्हणजे की शेतकरी ही एक मोठी घोषणा केली आहे की जे नियमित कर्ज भरतात त्यांच्यावरती पण आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्यांचं पण आम्ही जवळजवळ 1 लाखापासून ते 1.5 लाखापर्यंत त्यांचं पण कर्ज त्याच्यात माफ करण्यात येईल. तर शेतकरी हे सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. परंतु अद्याप कर्जमाफी संदर्भातील असं म्हणजे खूप मोठा असं अपडेट समोर आलेलं नाही. फक्त की पत्रकारांशी बोलत असताना आता आगामी विधानसभा निवडणूक आल्या तर मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, गृहमंत्री असो, अर्थमंत्री असो यांना त्यांच्या समोर त्यांनी प्रश्न विचारले असतात, त्यांना ते बोलावंच लागतं. तर अद्यापही कर्जमाफी संदर्भातील ठोस अपडेट अद्यापही उपलब्ध झालेले नाही, फक्त घोषणा आहे. तरी मला तरी वाटतं शेतकरी विधानसभा लागण्यापूर्वी किंवा विधानसभा झाल्याच्या नंतर जर कधी निर्णय झाला तर कर्जमाफी ही 100% अटल आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट करून तुमची राय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मिळूया काय नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.